एका माता माऊलीचा जावई मुंबईला होता. गडगंज श्रीमंती तिची, श्रीमंत व्यक्तिमत्व. जावई कुठं? मुंबईला. ज्याला मुलगी दिली होती तो 3 कंपन्यांचा मालक होता. एका कंपनीमध्ये एका वेळेला 200 लोक काम करायचे. 3 कंपन्यात किती झाले? 600. एका शिपला 600 लोक कामाला होते. 3 शिपला किती झाले? 1800 लोक त्याच्या हाताखाली कामाला होते. भाऊ 1800 लोक, 3 कंपन्यांचा मालक होता. तो अर्धा तास इकडे तिकडे गेला तर लाखो रुपयाचं नुकसान त्याचं होण्याची शक्यता होती. 3 वर्ष झाले लग्नाला पोरीच्या, पण जावई एकदाही सासरवाडीला आला नाही. एवढं दुःख झालं सासूला. ती म्हणली, बाई किती दिवस हे दुःख सहन करायचं? पोरगी याच्यासाठी दिली का पुन्हा जावई येऊ नये? अरे जावई आला पाहिजे, माझा जावई किती श्रीमंत आहे, गावाला दिसला पाहिजे. याच्यासाठी तिने काय केलं महाराज? जावई बापूला फोन केला. जावई बापू बोला मामी. 3 वर्ष झाले लग्नाला. मग मामी, अहो तुम्ही एकदाही आले नाही. योगायोगाने यावर्षी धोंड्याचा महिना आहे, मी ऐकून घेणार नाही. तुम्हाला या वर्षी धोंड्याच्या महिन्यामध्ये माझ्याकडे माझ्या लेकीला घेऊन जेवायला यावंच लागेल. तुम्ही आले नाही ना, आता माझ्या लेकीला घेऊन येईल. मूळ मुद्द्याला हात घातला तिने. हो, शेवटी जावई बाप म्हणले, मामी अहो लय व्याप आहे, ते व्यापाचं त्याचं काही सांगू नका, तुम्हाला 1 दिवस जेवायला यावं लागेल. तो म्हणला, मामी खूप अजिबात ऐकून घेणार नाही, यावं लागेल म्हणजे यावं लागेल. पण त्यांनी सांगितलं बघतो, आणि पुन्हा फोन केला. म्हणजे मामी मी येईल, पण अर्धा तासापेक्षा जास्त वेळ थांबणार नाही. मी का सांग, नाही तरी गेला याच्यासाठी सांगतो बरं का, विनाकारण नाही सांगणार. हो, नाही तरी गेला जन्म यासाठी सांगतो. मी येईल मामी, पण अर्धा तासापेक्षा जास्त वेळ थांबणार नाही. सासू म्हणली, जावई बापू अर्धा तास म्हणजे 30 मिनिट ना? हो मामी 30 मिनिट थांबू नका, 25च मिनिट थांबा, जेवण करा, गाडीत बसून हात धुवा, पण एकदा या, माझ्या गावाला कळू द्या माझा जावई कसा आहे. वेळ ठरली, दिवस ठरला, तारीख ठरली, आणि फोन लावला. मामी मी 2 दिवसांनी येतोय. असा आनंद झाला माझ्या सासूबाईला. गावात लय आनंद, गगनात आनंद मावत नव्हता. अरे जावई बापू येणारे माझे. जावई गावातले 40 लोक सांगितले जावई बाबा जेवायला. ती 40 लोक म्हणले, का रे कधी हिने जेवत्या हाताने कावळा हाणला नाही. जेवत्या हाताने कावळा का हाणत नाही माहिती का? ते हाताचं लागलेलं उडून जाईल म्हणून. एवढे कंजूस असतात काही लोक. हिने कधी जेवत्या हाताने कावळा हाणला नाही, पण आज 40 लोक आपल्याला जेवायला, श्रीमंत लोक जेवायला सांगितले. जावई बापू येणारे माझे परवा, तुम्ही जेवायला यायचं. लय आनंद झाला. ते म्हटले, पाटील मी रात्री जेवणार नाही, उद्या रात्री मी जेवणार, परवा जेवण आहे तिकडं, शिल्लक राहिलं पाहिजे. हे म्हणजे तिच्या घरी जेवण म्हणजे काही साधं जेवण असेल का? ती श्रीमंत किती तयारीत महाराज. ती 40 लोक. तिने सासूबाईंनी सगळं नियोजन केलं. खटाटोप ऐका सासूचा. हा एवढा खटाटोप कशासाठी आहे सासूचा? जावयासाठी. सगळी तयारी केली महाराज. तू बासुंदी बनव, तुला चांगली येते, तू मांडे बनव, तू साधी पोळी बनव, तू पुरणपोळी. सगळ्याला काम वाटून दिले. ओ तुम्ही इस्त्रीला कपडे टाका, फेटा बांधा, जावई बापू येणारे, आपल्याला आरतीचं ताट घेऊन जावई बापूला पुढे ओवाळायला जायचंय. तू फटाके वाजवायचे. म्हणजे हा मी त्याच कामाचं आहे. करायला जबाबदाऱ्या वाटून दिल्या. सगळी तयारी महाराज. पुन्हा रात्री फोन केला. जावई बापू मामी पहाटे 4ला निघतो, उद्या काळजी करू नका. 4 वाजता जावई बापू येणारे, आंघोळीला गरम पाणी, हातपाय धुवायला गरम पाणी पाहिजे, एकदम स्वागत हातात झालं पाहिजे. रात्री मिटिंग केली, सगळे झोपले महाराज. सासूला कुठे झोप लागते? जावई बापू येणार. पहाटेचे 4 वाजले. पाहुणे मामी निघालोय, बसलोय गाडीमध्ये. उठा. जावई बापू निघले मुंबईहून. मुंबई कुठं? नाशिक कुठं? निघाले जावई बापू. उठवले सर्व. चूल पेटवा, कुणी काय करा, कुणी काय करा, सगळे काम. तू रांगोळ्या काढ ग, तू फुलं अंतर ग. सगळे कामाच्या जबाबदाऱ्या काय केल्या? वाटून दिल्या महाराज. सगळा स्वयंपाक सुरू झाला. जावई बापूला पुन्हा फोन. आता कुठे? आलोय मामी कल्याणमध्ये. कल्याणमध्ये आले बर का, येऊ दे येऊ दे. पुन्हा आता कुठे? आलोय मामी भिवंडीत. भिवंडीत. आता कुठे? आलोय आता इगतपुरी मध्ये. आता कुठे जावई बापू? आता घोटीच्या टोल नाक्यावरती. जवळ आले जावई बापू, तयारी करा. आता कुठे? आलोय मामी वाडीवाऱ्या जवळ. वाडीवाऱ्या जवळ आले, बसवा लवकर. मग ती 40 लोक आले होते, त्यांना बसायला पाठ ठेवले, ताट ठेवायला पाठ ठेवले, आणि एकट्या जावायला सवरंग बसायला चांदीचा पाठ, दोन्ही बाजूला समया, समोर दिवा लावला, फुलाच्या रांगोळ्या, रांगोळीच्या रांगोळ्या, हाराच्या रांगोळ्या. महाराज जावई येणार होते. ते का महाराज होता का कसा जीव घालायला महाराज? तयारी केली महाराज, एकदम सुंदर तयारी केली. त्या 40 लोकांना सांगितलं बसा तुम्ही. तोपर्यंत जावई बापू आले. वाडीवाऱ्या जवळ आले का लगेच जेवायला बसवायचे. ते 40 लोक बसले महाराज. ताट वाढायला सुरू झाली. पहिल्यांदा रिकामे ताट वाढले, मग त्या ताटामध्ये मीठ वाढलं, त्याच्या शेजारी निंबू वाढलं, त्याच्या शेजारी निंबूचं लोणचं वाढलं, त्याच्या शेजारी कैरीचं आंब्याचं लोणचं वाढलं, त्याच्या शेजारी कोशिंबीर, त्याच्या शेजारी गुलाबजामुन, त्याच्या शेजारी कालाजामुन, त्याच्या शेजारी रसगुल्ले, त्याच्या शेजारी बासुंदी. ऐका, अरे ते जावई बापू येणारे.
महाराज असते तर कडी भातावर भागला असतं, पण जावई बापू आहे ना महाराज. जावई बापू. रसगुल्ले, त्याच्या शेजारी आम्रखंड, त्याच्या शेजारी श्रीखंड, त्याच्या शेजारी रसाची वाटी होती, त्याच्या शेजारी भात होता, त्याच्या शेजारी जिरा भात, जिरा राईस होता, त्याच्या शेजारी मसाले भात होता, त्याच्या शेजारी पुलाव भात होता. हो, मसाला पुरी होती, साधी पुरी होती, पोळी होती, पुरणपोळी होती महाराज. हे ताट भरून त्या ठिकाणी वाढलेलं. ही 40 होती ना, हे म्हणले पाटील मागा नाही घ्यायची. हे बघा, आज खाता खाता मारायचं, पण माग नाही सरायचं. त्यांनी बाई माग करा, कोणत्याही वाटीमध्ये आपली बाई बुडू शकते. हे महाराज बाया माग केल्या, त्यांनी तयारी केली जेवणाची महाराज. म्हणजे फक्त जावई आला पाहिजे लवकर. आता वाडीवाऱ्याला केव्हाचे जावई आलेले, पुन्हा सासूबाईंनी फोन केला, आहे का नाही, आले असतील जवळ, कुठं निघालोय, वाडीवाऱ्याच्या पुढे निघालोय. तितक्यात मुंबईहून जावई बापूला फोन आला. साहेब बोल रे. ओ साहेब, अरे बोल. अहो, आपल्या 2 नंबरच्या कंपनीला आग लागली साहेब, कंपनी पेटली. साहेब विल्लोळी जवळ. ए वळाव गाडी, वळाव जागा, वळाव जागेवरती. साहेब गाडी वळाव. वेगाने गाडी निघाली वाडीवर, घोटी टोल नाक्यावरती गाडी गेली. सासूला वाटलं जावई येई ना का, पुन्हा फोन लावला. पाहुणे, जावई बापू कुठपर्यंत? आता घोटीत आलो. तुम्ही वाडीवर मामी, 2 नंबरची कंपनी पेटली, चाललो मी. सासूबाईंनी सांगितलं काढा फेटा. राग काढील कुणावर, नवऱ्याच होता. काढा फेटा. झालं काय, कंपनी पेटली आपल्या जावयाची. सासू तिथून जशी निघाली, 40 होते का बसलेली, ती तयारीत होती बाय. सासू तिथे गेली, त्यांना वाटलं जावाई बापू घ्या खाऊन. ते म्हणले जावाई कंपनी पेटली त्यांची, तुम्ही जेवा. याला काय घेणं होतं, नवरा मर नाही तर नवरी मर, जेवणाशी मतलब होतं. हे आज्ञेचीच वाट बघत होते. जेवा म्हणल्यावरती यांनी जी जेवायला सुरुवात केली. तू जाय मी ये, तू जाय मी ये, तू जाय, म्हणजे धरगोळा दाबनाळा, तू जाय मी ये. हे जेवण केले महाराज, ताटात काहीच शिल्लक नाही. मीठ होतं, मीठ, लिंबूची फोड होती. आता मला सांगा, लिंबूची फोड आहे, लिंबूची फोड, लिंबू पिळून घेतलं, आपण काय करतो, टाकून देतो. त्यांनी टाकून नाही दिली, त्यांनी ती पण खाल्ली. अहो, मीठ होता, मीठ मिठाई खाल्लं. त्यांनी ताट पुसून नाही खाले, चाटून पुसून खाले. काही एक अन्नाचा कण वाया जाऊ दिला नाही. पण दुसऱ्या दिवशी ती सासू आहे ना, ती श्रीमंत स्त्री, ती बाई अंगणात आली. बाया म्हणायच्या का ग, पाहुणे आले नाही, काय करते बाई, काल एवढा स्वयंपाक केला पण वाया गेला. मला सांगा आई, खरं सांगा, त्या जावयाची शपथ घेऊन सांगा, स्वयंपाक वाया गेला होता? अहो, त्यांनी लिंबूची फोड वाया जाऊ दिली नाही, मीठ वाया जाऊ दिलं नाही, तरी ती सासू म्हणती एवढा स्वयंपाक केला पण का वाया गेला? खाल्ला नाही का 40 लोकांनी? खाल्ला, मग तरी का वाया गेला? अरे तो स्वयंपाक ज्याच्यासाठी केला तो नाही आला म्हणून वाया गेला. तसा हा जन्म कसा काय वायाला गेला? हा देह ज्या देवाच्या प्राप्तीसाठी दिला त्या देवाची प्राप्ती नाही झाली म्हणून आपला जन्म वाया गेला. नाही तरी गेला जन्म वाया.